आज आपण 4 नंबर 14 सावित्री फुले चौक ते पेंटर आंधळे यांच्या रेसिडेन्सपर्यंत साफसफाईचं महास्वच्छतेचं काम केलेलं आहे। आपण बघू शकता या परिसरातील नागरिकांनी या रोड डिवायडरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर हा जो कचरा टाकण्यात आलेला होता। यापूर्वी स्वच्छता अभियानामध्ये सर्व कचरा टाकण्यात आला, परंतु त्यानंतरही असं बघण्यात आलं की या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर या डिवायडरमध्ये टाकतात। या परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नवनाथ मंदिराजवळ तसेच आता रांजणगाव रस्ता त्या ठिकाणी अनेक बॅग्स ठेवलेले आहेत। या परिसरातील नागरिकांनी हा कचरा या परिसरात निश्चितच आहे। राहता नगर परिषदेने या परिसरामध्ये पुन्हा कचरा होणार नाही यासाठी सातत्याने घंटागाडीचे नियोजन करणे गरजेचे आहे। राहता शहरामध्ये काही ठराविक परिसरामध्ये 8 ते 9 वाजता अर्थात सकाळी गाडी जाते, परंतु या शहराच्या बाहेरील भागामध्ये उशिराने गाडी जातात। या परिसरातील अनेक नागरिक कामधंद्यासाठी जातात, अनेक महिला रोजगारासाठी बाहेर जातात, छोट्या छोट्या घरात राहतात, त्यामुळे या महिलांना घराच्या बाहेर लवकर पडावं लागतं आणि कचऱ्याची गाडी अर्थात घंटागाडी लवकर आली नाही तर त्या या परिसरामध्ये कचरा टाकतात। या अशा अनेक गोष्टींची दखल नगरपालिका प्रशासनाने घेणं निश्चितच गरजेचं आहे। यापुढील काळामध्ये या परिसरातील नागरिकांना आम्ही नम्र विनंती करतो की आपण यापुढे अशा प्रकारे हा रोड डिवायडरमध्ये कचरा टाकू नये। हा कचरा टाकण्यास नगरपालिका प्रशासनाने अगदी सुरुवातीच्या काळातच विरोध केला असता किंवा जर यामध्ये माती भरली असती तर निश्चितच आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती येथे उद्भवली नसती। मागील वेळेस कचरा साफ केल्यानंतर या परिसरामध्ये जो कचरा बाहेर काढून टाकला होता तो भरून टाकण्यासाठी सुद्धा नगरपालिका प्रशासनाला 4-5 दिवसाचा कालावधी लागला। या परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास झाला आणि त्यांनी आमच्याकडे तक्रार केली, म्हणून आम्ही आज रोजी या डिवायडरमध्ये एक बाजूला घेऊन पेटून दिलेला असून या ठिकाणी असे सुद्धा दिसून आले की फटाकडेसुद्धा यामध्ये टाकण्यात आलेले आहे। पेटवल्यानंतर फटाक्यांचा सुद्धा आवाज झालेला आहे। या सर्व गोष्टी निश्चितच या परिसरातील आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य नाही। या परिसरातील नागरिकांना बॅरल्स ठेवलेले असतानाही जर अशा प्रकारे हा उघड्यावर कचरा टाकत असतील तर तो कचरा यापुढील काळात टाकू नये हीच प्रामाणिक इच्छा। आज हे जे अभियान सुरू झाले ते राहता रांजणगाव रस्त्यापासून तर पेंटर यांच्या रेसिडेन्सपर्यंत झालेले आहे। पुढील आठवड्यामध्ये हे स्वच्छता अभियान पेंटर आंधळे यांच्या रेसिडेन्सपासून पुढे ते नवनाथ मंदिराकडे होणार आहे। याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी, तसेच परिसरातील नागरिकांनी या अभियानात आपला सहभाग नोंदवावा अशी प्रामाणिक इच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।